नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. आपण सगळ्यांनाच म्हणजे चांगले वागण्याचे, नियम पाळण्याचे महत्त्व माहीत असते. हम्म. मग ते ट्रॅफिकचे नियम असोत किंवा नैतिकतेचे. पण हे नियम पाळणं इतकं कठीण का जातं? आपण ठरवतो एक आणि करतो भलतंच, आहे की नाही? अगदी. आज आपण ज्या स्रोतांचा अभ्यास करणार आहोत ते यावर एक वेगळाच दृष्टिकोन मांडतात. ते म्हणतात की खरी अडचण नियमांमध्ये नाही, तर आपल्या आतल्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये आहे. आणि ही सिस्टम अपडेट करण्याचं काम पवित्र आत्मा करतो. बरोबर. आणि हे अपडेट कसं होतं याचे 3 टप्पे या लिखाणामध्ये दिले आहेत. ही केवळ म्हणजे धार्मिक चर्चा नाही, तर मानवी स्वभाव, प्रेरणा आणि परिवर्तनाच्या प्रक्रियेबद्दलची ही एक सखोल मांडणी आहे. अच्छा. पहिला टप्पा आहे माणूस पुन्हा देवाच्या प्रतिमेत कसा घडतो. दुसरा, या बदलासाठी लागणारी प्रेरणा म्हणजे देवाचं प्रेम त्याला कसं समजतं. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्वाचा आहे, नियम बाहेरून लादण्याऐवजी ते थेट हृदयावर कसे लिहिले जातात. चला, या संपूर्ण अपडेट प्रोसेसचा शोध घेऊया. उत्तम. चला तर मग पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. फॅक्टरी रिसेट म्हणजेच देवाची प्रतिमा पुन्हा प्राप्त करणे. या स्रोतांमध्ये पहिला माणूस आदाम आणि शेवटचा आदाम म्हणजे येशू ख्रिस्त यांच्यात एक जबरदस्त तुलना केली आहे. हो, ती खूप महत्वाची आहे. करिंथकरांना लिहिलेल्या पत्रात म्हटल्याप्रमाणे पहिला आदाम एक जिवंत प्राणी झाला, तर शेवटचा आदाम जीवन देणारा आत्मा झाला. हा फरक मला खूप महत्वाचा वाटतो. हो, आणि हा फरक समजून घेण्यासाठी एक सोपी उपमा वापरता येईल. समजा पहिला आदाम म्हणजे एक चार्ज केलेली बॅटरी आहे. ओके. तिच्यात ऊर्जा आहे, ती काम करू शकते, पण तिची ऊर्जा मर्यादित आहे. एकदा ती संपली की संपली. या उलट शेवटचा आदाम म्हणजे पॉवर बँक किंवा थेट पॉवर सोर्स आहे. तो केवळ स्वतः ऊर्जेने भरलेला नाही, तर तो दुसऱ्या बॅटरीला म्हणजे पहिल्या आदामसारख्या मृत झालेल्या मानवाला पुन्हा चार्ज करू शकतो, त्याला जीवन देऊ शकतो. म्हणूनच त्याला जीवन देणारा आत्मा म्हटलं आहे. अच्छा. ही केवळ अस्तित्वात असण्याची गोष्ट नाही, तर अस्तित्व देण्याची क्षमता आहे. वा, हे खूपच स्पष्ट झालं. पण याच संदर्भात या स्रोतांमध्ये एक विधान आहे जे ऐकून धक्का बसू शकतो. ते म्हणतात की पापी व्यक्ती देवाच्या प्रतिमेत नसते, ती पशुसारखी असते. हे खूपच कठोर नाही का? बरोबर. हे ऐकायला कठोर वाटू शकतं. याचा नेमका अर्थ काय? हे विधान शब्दशः घ्यायचं नाहीये. त्याचा उद्देश अपमान करणं नाही, तर स्थिती स्पष्ट करणं आहे. पशु कसे जगतात? ते आपल्या नैसर्गिक प्रवृत्ती आणि भावनांनुसार जगतात. हो, म्हणजे भूक लागली की खातात. अगदी. भूक लागली की खातात, भीती वाटली की पळतात. त्यांच्या कृतीमागे कोणताही उच्च नैतिक किंवा आध्यात्मिक विचार नसतो. या स्रोतांनुसार जेव्हा माणूस केवळ स्वतःच्या इच्छा आणि वासनांनुसार जगतो, तेव्हा तो देवाच्या प्रतिमेनुसार नव्हे, तर पशुप्रमाणे जगतो. अच्छा. ही एक सुरुवातीची स्थिती आहे, अंतिम न्याय नाही. ओके, म्हणजे ही एक सुरुवात आहे. मग ह्या स्थितीतून देवाच्या प्रतिमेपर्यंतचा प्रवास कसा होतो? त्याचेही टप्पे दिले आहेत. पहिली पायरी म्हणजे ती व्यक्ती देवाच्या प्रतिमेला म्हणजेच येशूला पाहते. दुसरी पायरी, ती त्या प्रतिमेचं अनुसरण करू लागते, तिच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करते. आणि तिसरी आणि शेवटची पायरी म्हणजे ती स्वतःच ती प्रतिमा बनते. ही प्रक्रिया एका रात्रीत होत नाही. हा एक सलग चालणारा प्रवास आहे, जिथे पवित्र आत्मा त्या व्यक्तीला आतून मदत करतो. आणि ह्याचसाठी करिंथकरांना लिहिलेल्या दुसऱ्या पत्रातील आरशाची उपमा छपखल बसते, नाही का? बरोबर. तिथे म्हटलंय की आपण जसे आरशात प्रभूचं गौरव पाहतो, तसतसे आपण त्याच्यासारखेच बनत जातो. म्हणजे हा बदल केवळ बाहेरून नाही, तर आतून होतो. जणू काही आपण मूळ सोर्स कोडकडे पाहतोय आणि आपली सिस्टीम आपोआप अपडेट होतीये. अगदी बरोबर. एक प्रकारे तो आरसा म्हणजे पवित्र आत्मा. तो आपल्याला आपण काय आहोत हे दाखवतो आणि त्याचवेळी आपण काय बनू शकतो हेही दाखवतो. त्याच्याशिवाय आपण केवळ आपल्याच अपूर्ण प्रतिमेत अडकून राहू. पण इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? हा बदल घडवण्यासाठी जी आंतरिक शक्ती लागते, ती येते कुठून? केवळ कर्तव्याच्या भावनेने किंवा भीतीपोटी कोणी इतका मोठा बदल घडवू शकेल का? या स्रोतांनुसार याचं उत्तर आहे नाही. मग ही प्रेरणा येते प्रेमातून. आणि इथेच आपला दुसरा मुद्दा येतो. बरोबर. दुसरा टप्पा मोटिवेशन इंजिन्स स्थापित करणे, म्हणजेच देवाचं प्रेम समजणे. रोमकरांना लिहिलेल्या पत्रात एक वाक्य आहे जे थेट या मुद्द्याला हात घालतं. पवित्र आत्म्याद्वारे देवाची प्रीती आपल्या अंतःकरणात ओतली आहे. ओतली आहे. हो.
यातला ओतली आहे हा शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणजे हे प्रेम आपण निर्माण करत नाही, तर ते आपल्याला दिलं जातं. हो, आणि प्रेषित योहान याला आणखी सोपं करून सांगतात. आपण प्रीती करतो कारण त्याने प्रथम आपल्यावर प्रीती केली. याचा अर्थ खूप खोल आहे. तो काय आहे? जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला आपण स्वीकारले गेलो आहोत, आपल्यावर प्रेम केले जात आहे, याची जाणीव होत नाही, तोपर्यंत ती व्यक्ती दुसऱ्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करू शकत नाही. हे एका प्रतिसादासारखं आहे. अच्छा. जसं सूर्यप्रकाश आल्याशिवाय चंद्रप्रकाश होऊ शकत नाही, तसंच देवाचं प्रेम मिळाल्याशिवाय माणूस प्रेम करू शकत नाही. या स्रोतांमध्ये आणखी एक सुंदर उदाहरण आहे. कॉरिंथकरांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की माणसाच्या मनात काय चाललंय हे त्याच्या आत्म्याशिवाय दुसरं कोणीही जाणू शकत नाही. हो, त्याचप्रमाणे देवाच्या मनात काय आहे हे देवाच्या आत्म्याशिवाय कोणीही समजू शकत नाही. हे किती सोपं पण गहन आहे. म्हणजे देवाचं प्रेम समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच्याशी एका वेगळ्याच पातळीवर कनेक्ट व्हावं लागेल. अगदी. हे एखाद्या सुरक्षित वायफाय नेटवर्कसारखं आहे. तुम्हाला नेटवर्क दिसू शकतं, पण जोपर्यंत तुमच्याकडे पासवर्ड नाही, तोपर्यंत तुम्ही ते वापरू शकत नाही. बरोबर. या स्रोतांनुसार पवित्र आत्मा हा देवाचं मन आणि त्याचं प्रेम समजून घेण्याचा पासवर्ड आहे. जगाचा आत्मा आपल्याला जगाच्या गोष्टी जसं की व्यवहार, स्पर्धा, यश अपयश हे सगळं समजायला मदत करतो. ओके. पण देवाच्या गोष्टी जसं की कृपा, क्षमा आणि निस्वार्थ प्रेम हे समजण्यासाठी देवाचाच आत्मा आवश्यक आहे. आणि जेव्हा हे प्रेम समजतं तेव्हा त्याचा परिणाम वर्तनात दिसू लागतो. येशूने म्हटलंय, तुम्ही जर माझ्यावर प्रीती करिता तर माझ्या आज्ञा पाळाल. हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं, पण व्यवहारात हे खरंच शक्य आहे का की एखादी व्यक्ती केवळ प्रेमापोटी सर्व आज्ञा पाळू शकेल? हा एक उत्तम प्रश्न आहे. याचा अर्थ असा नाही की प्रेम आल्यावर माणूस चुका करणं थांबवतो, पण त्याच्या आज्ञा पाळण्यामागची प्रेरणा बदलते. प्रेरणा बदलते. कशी? आधी तो कदाचित शिक्षेच्या भीतीने किंवा बक्षीस मिळवण्याच्या आशेने नियम पाळत असेल. पण देवाचं प्रेम समजल्यावर आज्ञा पाळणं ही एक करायलाच हवी अशी गोष्ट राहत नाही, तर करावीशी वाटते अशी गोष्ट बनते. अच्छा. तो प्रेमाचा एक स्वाभाविक प्रतिसाद बनतो, भार नाही तर आनंद बनतो. करायलाच हवी पासून करावीशी वाटते पर्यंतचा प्रवास. वा, हा खूप मोठा बदल आहे. आणि हा बदल आपल्याला थेट आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या मुद्द्याकडे घेऊन जातो, बरोबर. जो नियमशास्त्राच्या भूमिकेशी संबंधित आहे. कारण बहुतेक वेळा नियमशास्त्र हे करायलाच हवी अशा गोष्टींची एक मोठी यादी वाटते. अगदी बरोबर. आणि या स्रोतांनुसार नियमशास्त्राची भूमिका नेमकी हीच आहे. रोमाकारांस पत्र स्पष्ट सांगतं की नियमशास्त्रामुळे कोणीही नीतिमान ठरू शकत नाही. नियमशास्त्रामुळे फक्त पापाची जाणीव होते. फक्त जाणीव. हो, नियमशास्त्र एका आरशासारखं आहे, जो तुमचा चेहरा मळलेला आहे हे दाखवतो, पण तो चेहरा धुण्यासाठी साबण आणि पाणी देत नाही. तो फक्त निदान करतो, उपचार करत नाही. म्हणजे नियमशास्त्राचा उद्देश आपल्याला अपयशी ठरवणं आहे का? मग देवाने ते दिलंच का? नाही, त्याचा उद्देश अपयशी ठरवणं नाही, तर आपल्याला आपल्या मर्यादेची जाणीव करून देणं आहे. गलतीकरांस पत्रानुसार नियमशास्त्र हे एखाद्या बाल शिक्षकासारखे आहे. बाल शिक्षक म्हणजे? पूर्वीच्या काळी श्रीमंत घरांमध्ये मुलाला शाळेत ने-आण करण्यासाठी आणि शिस्त लावण्यासाठी एक गुलाम असे. त्याचं काम मुलाला मुख्य गुरुपर्यंत सुरक्षितपणे पोचवणे हे असे. नियमशास्त्र अगदी तसेच काम करते. अच्छा. ते आपल्याला शिक्षा करून, आपल्या चुका दाखवून आपल्याला ख्रिस्तापर्यंत पोचवते. ते अंतिम गुरु नाही तर गुरुपर्यंत नेणारा मार्गदर्शक आहे. ही प्रक्रिया प्रेषितांची कृत्य या पुस्तकात अगदी स्पष्ट दिसते. पश्चाताप करून पापांची क्षमा मिळवल्यावरच पवित्र आत्म्याचे दान मिळते. बरोबर. म्हणजे आधी अभियाला चेहरा मळलेला आहे हे मान्य करावं लागतं, मग तो धुण्यासाठी मदत मागावी लागते आणि मगच आपल्याला आतून स्वच्छ करणारी शक्ती मिळते. आणि इथेच जुन्या आणि नवीन करारातील मूलभूत फरक स्पष्ट होतो. जुना करार म्हणजे 10 आज्ञा दगडाच्या पाट्यांवर लिहिल्या होत्या. त्या बाह्य होत्या, कठोर होत्या आणि इतिहास साक्षी आहे की लोक त्या पाळू शकले नाहीत. हो, अगदी. पण नवीन कराराबद्दल इब्री लोकांस पत्रात देव म्हणतो, मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन व त्यांच्या हृदयावरती लिहीन. दगडावरून थेट हृदयावर.
हा तर पूर्णपणे हार्डवेअरवरून सॉफ्टवेअरमध्ये केलेला बदल आहे. म्हणजे नियम तोच राहिला, पण तो लिहिण्याची जागा आणि तो पाळण्याची पद्धत पूर्णपणे बदलली. याचा अर्थ काय की नियम पाळण्याची जबाबदारी आता माणसाची नाही तर देवाच्या आत्म्याची झाली. याला समजून घेण्यासाठी ती स्वयंपाकाची उपमा वापरता येईल. जुना करार म्हणजे तुम्हाला स्वयंपाकाची एक रेसिपी बुक दिली आहे आणि उत्तम जेवण बनवायला सांगितलं आहे. ओके. रेसिपी बुक तीच आहे, पण आता तो शेफ तुम्हाला प्रत्येक गोष्ट कशी करायची हे आतून शिकवत आहे. पवित्र आत्मा तो शेफ आहे. तो नियम आपल्या हृदयात लिहितो, म्हणजे तो नियम पाळण्याची इच्छा आणि शक्ती दोन्ही आतून पुरवतो. अप्रतिम. आणि इथेच हे वर्तुळ पूर्ण होतं. जेव्हा आपण पवित्र आत्म्याच्या मदतीने, त्या आतल्या शेफच्या मार्गदर्शनाने हृदयापासून आज्ञा पाळू लागतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने बदलतो. अगदी. आपण पुन्हा देवाच्या प्रतिमेत पूर्ण होतो. म्हणजे हे तिन्ही मुद्दे वेगळे नाहीत, तर एकाच मोठ्या प्रक्रियेचे 3 अविभाज्य भाग आहेत. अगदी. पवित्र आत्मा आपल्याला देवाच्या प्रतिमेत पूर्ण करतो. पण त्यासाठी लागणारी प्रेरणा म्हणजे देवाचं प्रेम, तोच आपल्याला समजावून देतो. आणि ते प्रेम जगण्यासाठी लागणारं मार्गदर्शन म्हणजे देवाचा नियम, तोच आपल्या हृदयावर लिहितो. ही एक संपूर्ण एकात्मिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की या स्रोतानुसार पवित्र आत्म्याची भूमिका ही एका मोठा सिस्टम अपग्रेडसारखी आहे. हां. आपण एका जुन्या मर्यादित ऑपरेटिंग सिस्टमने सुरुवात केली. मग आपण या अपडेटचे 3 टप्पे पाहिले. पहिला, देवाच्या प्रतिमेचा फॅक्टरी रिसेट. बरोबर. दुसरा, देवाच्या प्रेमाचं मोटिवेशन इंजिन स्थापित करणं. आणि तिसरा, देवाचा नियम हृदयावर लिहून एक इंटरनल GPS मिळवणं. आणि या स्रोतांच्या आधारावर एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे राहतो. जर नियम खरोखरच हृदयावर कोरला गेला असेल आणि पवित्र आत्मा आतून मार्गदर्शन करणारा शेफ किंवा GPS असेल, तर मग आपल्या रोजच्या जीवनातील लहान मोठ्या निवडींमध्ये आपल्या स्वतंत्र इच्छेची भूमिका काय उरते? दैवी कृपा आणि मानवी प्रयत्न यांच्यातील सीमारेषा नेमकी कुठे आहे? यावर विचार करायला नक्कीच हवा.